थोडं लांब राहायचंय. आपण बघू शकतात बाउंड्री लाईन जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेल थोडं लांब राहा आणि मॅच सुरुवात करा. 6 ओव्हरची मॅच आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार शाकीर. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. चांगलं या वेळेस आपण बघू शकता टप्पा पडल्यावर आतमध्ये येताना चेंडू. येस शॉर्ट चेंडू आहे. फटका सजवलाय परंतु इकडे डॉट येईल. चांगलं क्षेत्ररक्षण. किपरच्या मागे जी भिंत आहे त्या भिंतीला टच करून जर क्षेत्ररक्षण केलं तर एक धाव डिक्लेअर दिली जाईल हे लक्षात घ्या. इकडे फटका चांगला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 3 डॉट येत आहेत. थोडा रणनीतीत बदल केलेला यावेळेस आपण बघू शकतात. कशी त्या फायटर्सने कल्पेशला थांबवल्या पण तो काय फटका यावेळेस बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट. अगदी मात्र चांगला फटका. क्रिकेटचा माधव सौंदर्य म्हणजे ऑफसाईडचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 धावा मिळतील. कीपर जो आहे कीपर भिंतीला टच करून क्षेत्ररक्षण करू शकत नाही लक्षात घ्या नाही तर 1 धाव दिली जाईल. स्कोरबोर्ड 4 चेंडू 4 धावा. काय सुपर फटका सजवलाय इथे शिवाने. बॅकफुटवर जाऊन कट करण्यात आलेला आहे. इथे मात्र आपण बघू शकतात 4 चेंडू हाताळतोय 4 धावा खर्च करतोय गोलंदाज. शॉर्ट चेंडू आहे. फटका सजवलाय. काय सुपर क्षेत्ररक्षण. डाईव्ह करून रनआउटची संधी आणि डायमंड डकचा शिकार होत असताना यावेळेस स्वप्नील एकही चेंडू खेळला नाही. 0 घेऊन गेला होता. 0 घेऊनच आलेला आहे. दुर्भाग्य म्हणेल कोणत्याही बॅट्समनला रनआउट होणं आवडत नाही परंतु इकडे काही कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि काही कमालीचं डायरेक्ट हिट पाहायला मिळते. चान्सच दिला नाही फलंदाजाला. आता मात्र हुकुमी इक्का ज्याने 3 वर्ष ही स्पर्धा गाजवली या स्पर्धेवर राज केले तो फलंदाज आलेला आहे तो म्हणजे कल्पेश. हा डाव्या हाताचा कमालीचा फलंदाज आहे ज्याने अंडर बॉक्स क्रिकेट खऱ्या अर्थाने बोईसर या शहराला दाखवलं. हा बघा फटका टॅपचा 4 धावा. गोगा नावाने जास्त फेमस पॅराडाईज संघाचा कर्णधार परीक्षित ठाकूर म्हणजेच पॅराडाईजचे सर्वेसर्वा त्यांचा आवडता प्लेयर कल्पेश आणि चौकार येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. आजही ते म्हणतात की कल्पेश सारखा मी चांगला प्लेयर बघितला नाही चांगला बॅट्समन बघितला नाही आणि एक झलक त्याने दाखवली. आता मात्र 4 धाव्याने सुरुवात केलेली आहे. 1 ओव्हर 8 धावा. गोलंदाजी मार्कवर यज्ञेश आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2. पुलटा चेंडू आणि इकडे मात्र फटका अगदी हातामध्ये जातोय. डॉट चेंडू येतोय. पहिल्या चेंडू डॉटने सुरुवात. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे. इकडे काय होतंय नॉन स्ट्राईक वर थ्रो परंतु 1 धाव. थोडा कन्फ्युजिंग पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक परंतु 2 फुलटच चेंडू मारले. दोन्ही फुलटच चेंडूचा फायदा उचलता आला नाही. इथे मात्र 1 धाव येते. 1 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 9 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अगदी तिसरी मॅच आहे. बर्वे कॉम्प्लेक्स प्रीमियर लीग सीझन 4 आपल्याला पाहायला मिळते. 4थं वर्ष गाजवेल कोण इथे चॅम्पियन बनेल कोण. प्रत्येकासाठी ट्रॉफी आहे परंतु जी लढत आहे ती पहिल्या नंबरसाठी आहे. आणि इकडे मात्र खराब चेंडू. अनुमान ओव्हर मध्ये आपल्याला भीमर पाहायला मिळतो. इकडे अंडर मध्ये देखील भीमर पाहायला मिळते. नो चेंडू. यावेळेस टॅपचा फटका आहे. 4 धावा मिळतील. चौकार येतोय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकता 14 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 14 स्कोर कार्डवर. पहिल्या नंबरसाठी ट्रॉफी आहे. दुसऱ्या नंबरसाठी आहे. तिसऱ्यासाठी चौथ्यासाठी ट्रॉफी सगळ्यांसाठी आहे परंतु पहिला नंबर जिंकायचा आहे. चेंडू होता मात्र इकडे टॅपचा फटका फसलाय. बघायला गेलं तर डॉट चेंडू येतोय. 1 धाव. टॅप चॉप फटके आपल्याला पाहायला मिळतील कारण की बॉक्स क्रिकेट आहे. फुलटा चेंडू फटका सजवलाय. 1 धाव असेल. सिंगल मात्र पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी आहे. नोचा आवाज मात्र पंचांकडून येऊ द्या. इथे 1 धावाने स्कोरबोर्ड पुढे जा. स्कोरबोर्ड 15 16 झालेले. डाऊन द लेग साइड. काही कमालीची कीपिंग आपण बघू शकता यावेळेस कीपर कडून. 1 धाव. 17 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. फास्ट गेम आहे अगदी हा. हलक्या हाताने कट केलेला आहे. 1 धाव असेल. छोटा खेळाडू तिकडे तैनात होता चेंडू अडवण्यासाठी.
अगदी त्याला चकवून, कारण की जो शॉट खेळला होता चेंडू टप्पा पडला आणि ऑफ स्पिन झाला. 18 स्कोर कार्डवर जर्सी नंबर रण मशीन विराट कोहली याचा आकडा येतोय 18 आणि 18 वर 4 ऍड करा. इथे मात्र 22 षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळते आणि 2 षटके इकडे समाप्तीनंतर 22 धावा धावपलकावर लागले जातात. अगदी काय फटकेबाजी करतोय. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये वरचढ पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये काय झालं हे माहित नाही, परंतु या मॅच मध्ये मी चांगला खेळ हे मनामध्ये घेऊन यावेळेस उतरलेला कल्पेश, कारण की एक दिग्गज खेळाडू आहे. असं म्हटलं जातं की चांगल्या खेळाडूला कमबॅक करणं येतं आणि इथे दाखवलंय. बावीस धावा धावपलकावर. नुसत्या त्याच्या विकेटवर एखादा प्लेअरला मॅन ऑफ द मॅच मिळू शकते, इतका दरार आहे. गोलंदाज चिन्मय वेगवान, क्रिकेटचा आर रॅपिडनेस आपल्याला पाहायला मिळेल. पुलटसा आहे, काय फटका आहे, 4 धावा. क्या बात है, सुपर स्ट्रोक. खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता, इकडे तसंच पाहायला मिळते. मात्र इकडे रंग बदलला जातोय आणि यावेळेस मात्र कल्पेशला बघून शिवाने देखील रंग बदललाय. 4 धावा, चौकार. 22 आणि 2 ऍड कर, 4 ऍड कर 26 आणि त्यानंतर या 2 म्हणजेच 28 धावा धावपलकावर लागल्या जातात. 28 स्कोर कार्डवर षटक क्रमांक 3. गती परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने, परंतु टप्पा खराब. आता मात्र स्ट्राईकवर कल्पेश. पुन्हा एकदा 9 चेंडू आणि इकडे मात्र 1 आणि त्यामध्ये 1 धावून स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 30 धावा धावपलकावर 30. एकच बॉल झालाय, 8 धावा खर्च केल्यात. चेंडू जाऊ दिला, वाईटचा इशारा. वेग आहे परंतु लाईन आणि लेंथ हे महत्वपूर्ण असेल. 31 या टप्प्यावर टाकावा लागेल. इथे मात्र चेंडू या हाताळावा लागेल, तेव्हा मात्र कुठे जाऊन डॉट किंवा सिंगल येईल. 1 धाव, 1 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32. तिसरी मॅच ऑन आहे. 32 धावा. अगदी खराब चेंडू, खराब गोलंदाजी होत असताना. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये प्रेशर आहे कल्पेशचं. 2 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 34 धावा धावपलकावर लागले. त्या चेंडू मला तर वाटते 2च झालेले आहेत. 1 चौकार, 1 सिंगल. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 8 पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 आल्या. कडे फटका सजवण्याचा प्रयत्न केला, फुल टच चेंडू होता आणि डॉट येतोय. ओ कमालीचा यॉर्कर चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35. ओहो, आता मात्र लय मध्ये येत असताना गोलंदाज. सुरुवातीला मात्र खराब चेंडू हाताळले, परंतु यावेळेस मात्र 3 चांगले चेंडू हाताळलेत. गुड बॉल, क्या बात आहे. कमालीचं कमबॅक केलं गोलंदाजाने. षटक 3 समाप्त झालेलं आहे. 3 षटकाच्या संपुष्टानंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या लगभग 12च्या सरासरीने 35. 1 गडीच्या मोबदल्यात. तीन ओव्हर 35 धावा. ज्याप्रमाणे कल्पेशने सांगितलं की आम्ही 70 ते 80 बनवण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमचा रन रेट चांगला राहील आणि टॉप 2 मध्ये आम्हाला पोहोचायचं आहे. क्लीन बॉल, क्या बात आहे. सुपर चेंडू, अगदी बँग ऑन टार्गेट. फर्निचर डिस्ट्रॉय. परतावा लागेल फलंदाजाला. बॅक टू डग आउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच दीप. अगदी मागच्या मॅच मध्ये 1 डाऊनच्या रूपामध्ये आलं होतं, या मॅच मध्ये 2 डाऊनच्या रूपामध्ये आलेला आहे. 2 गडी बाद. दीप आणि कल्पेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील आणि शिवा बाद झालेले आहेत. गोलंदाज तयार. यज्ञेश. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर. पुढचा चेंडू, काय फटका आहे यावेळेस दीपचा. अगदी वेगवान यावेळेस गोल चेंडू आणि तेवढाच चांगला फटका. टायमिंग प्रॉपर यावेळेस पाहायला मिळते. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 39.
ओहो क्या बात आहे. सुपर चेंडू चांगल्या टप्प्यावर 39 स्कोर कार्डवर. जसे जी स्पर्धा पुढे जात आहे तसं मात्र खेळ बदलला जातोय. आपल्या लय मध्ये येत असताना मात्र खेळाडू पाहायला मिळते. ओहो डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. लेग बाईस 3 चेंडू 39 चौथ्या बॉलचा डिसिजन येऊ द्या. बॉल नाही फोडा. इथे मात्र आपण बघू शकता टायगर्स तयार, फायटर्स तयार. फटका चांगला आहे अगदी टॅपचा बॅटच्या खालचा 4 धावेसाठी. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 44 44. शेवटचा चेंडू 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा चेंडू यज्ञेश आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अगदी झोन मध्ये चेंडू दिला. इकडे पुन्हा एकदा फटका सजवला आहे. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय आणि इकडे मात्र 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 44 44. 11च्या सरासरीने 44 झालेले आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे पहिल्या इनिंग मध्ये. अजून टाइम आहे. अजून 15 मिनिटात 4 फेकले. त्याच्यामध्ये थोडं भांडण झालं म्हणून अजून ना त्याच्यामध्ये अंपायरचे जे मागे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती थोडा बाजूला व्हा. गोलंदाज निहार आपल्याला पाहायला मिळते. निहार ओह काय चेंडू आहे निहारचा यावेळेस. सुपर डिलिव्हरी अगदी मात्र आपण बघू शकता यॉर्करचा मारा. डॉट चेंडूने सुरुवात. डीप स्ट्राईकवर पुलटा चेंडू परंतु इकडे बॉक्स क्रिकेटच्या खेळातली आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते. षटकार म्हणजे विकेट. बॅक टू डगआउट. 9 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच लक्ष्मण. लक्ष्मण मात्र आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे. इकडे मात्र 1 रन परंतु लक्ष्मणला विकेट फेकावं लागेल. परतावं लागेल डगआउट्स मध्ये. गोल्डन डकचा शिकार होते रनआउटच्या रूपामध्ये. बॅक टू डगआउट. काय कमालीची गोलंदाजी हाताळताना यावेळेस गोलंदाज पाहायला मिळतोय.
निहार निहारचा प्रहार होतोय असं म्हणायला हरकत नाही. 3 सलग डॉट चेंडू आलेले आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. राजन कौशिक कौशिक आपल्याला पाहायला मिळते नवीन बॅट्समन. आणि कल्पेश स्ट्राईकला आहे. 3 सलग डॉट आलेले आहेत. चांगला चेंडू आहे. क्या बात आहे. सुपर. परंतु इकडे खराब फिल्डिंग. गोलंदाजाला साथ मिळत नाही क्षेत्ररक्षकाची. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार होणं गरजेचं आहे. आणि इथे आपण बघू शकतात आधार मिळत नाहीये. जिकडे डॉट आला असता तिकडे 4 धावा. स्कोरबोर्ड 48. काय फटका आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक 2 चौकार बिस्पीडमुळे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाच्या मनाचं खच्चीकरण होतं असं म्हणायला हरकत नाही. अगदी मात्र बघायला गेलं तर इतकी चांगली गोलंदाजी होत असताना चेंडू अडवता येत नाहीये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 52. 52 धावा धावपलकावर लागले जातात. शेवटचा चेंडू. 3 डॉट आल्यानंतर 2 मिस फिल्डिंगचे चौकार आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश सुपर बॅटिंग करतोय. आतापर्यंत 23 धावांवर पोहोचलाय. यावेळेस मात्र चांगला चेंडू. 1 धाव आणि 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 53. 53 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. यानंतर होणारी मॅच इव्हेंटल आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच लीरा स्ट्रायकर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. यानंतर होणारी मॅच इव्हेंटल वर्सेस लीरा स्ट्रायकर्स. चिन्मय गोलंदाज. पुढे चेंडू आहे. फटका सजवलाय ग्लान्सचा. इकडे मात्र अगदी बरोबर बाउंड्री लाईनच्या मध्ये चौकार निघून जातोय. स्क्वेअर लेग ठिकाणी तिसरी मॅच ऑन आहे. 57 धावपलकावर. पुढे चेंडू होता आणि इकडे स्टॉप केलाय आणि त्यामुळे मात्र स्ट्राईक वर कल्पेश आहे. कधी कधी बुद्धी देखील वापरणं त्याच्याबद्दल. लहान मुलगा आहे. दुसरा कोणी असता तर चेंडू जाऊ देता डिक्लेअर झोन मध्ये. 17 मध्ये 30 वर पोहोचले आहेत. गुड बॉल. क्या बात है. अगदी यावेळेस यॉर्कर चेंडू जसप्रीत बुमराहची आठवण करून दिली. गुड बॉलिंग. क्या बात है. कल्पेश स्ट्राईकला आणि कल्पेश सारख्या फलंदाजाला खेळवलं जाते. 1 नाही 2 नाही 3 सलग डॉट मात्र चेंडू टाकले जाते चौकारानंतर. पुढे चेंडू. फटका चांगला. क्या बात आहे. सुपर क्षेत्ररक्षण. 4 डॉट चेंडू आलेले चौकारानंतर. क्या बात आहे. 57 स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. यावेळेस फटका. इकडे मात्र खराब फिल्डिंग 2 क्षेत्ररक्षकाकडून. मिस फिल्डिंगचे मात्र नशिबाचा चौकार येतो आणि 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. स्कोरबोर्ड 61. 61 आणि 62 धावेचं टार्गेट. चला जाऊया टॉस साठी. दोन्ही टीमने यायचंय. लीरा स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरुद्ध इव्हेंटल.
चला टॉस केला जाईल. आपण बघू शकतात इव्हेंटल आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल ती म्हणजेच लीरा स्ट्रायकर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण बघू शकतात टॉस केला जाईल. गणपतजी दळवी साहेब आमच्यासोबत जोडले जातील. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मॅच ऑन करा. आम्ही टॉस इथे उडवून घेत आहे. टॉस केला जातोय. आणि इव्हेंटलने टॉस विन केलेला आहे. काका तुम्ही खुर्चीवर बसा. धन्यवाद. टॉस जिंकलाय. काय निर्णय? क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. मागची मॅच मला थोडे बॅटिंग करून जिंकले. आणि फिल्डिंग याचं काही खास कारण? आता फिल्डिंगमध्ये पहिली मॅचमध्ये चेस केलं. आता देऊ बघू टार्गेट. येस टार्गेट चेस करणार. स्वाभाविक आहे. टार्गेट घेतलाय. अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक. जाऊया बॅटिंग आल्या वाटायला. किती टार्गेट सेट केलं जाईल समोरच्या टीमसाठी? नक्कीच आहे. आता 2 मॅच झालेल्या आहेत तर आपण बघितलेलं आहे की दोन्ही मॅचमध्ये 60 रन हा टार्गेट ॲव्हरेज बनतोय. तर आम्ही 70 रन टार्गेट बनवण्याच्या दृष्टिकोनातून खेळू. ऑल द बेस्ट तुझ्या टीमसाठी. जाऊया आपण ऑनफिल्ड मॅचकडे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर तडाखा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मानसने आपलं मानस इकडे जाहीर केलंय की कोणत्या भाषेत मी बोलणार आहे. पहिला चेंडू चौकार. टार्गेट आपण बघू शकता. टार्गेट दिले ते म्हणजेच 62चं म्हणजे 10ची सरासरी मेंटेन करायची आहे. व्हेरी फर्स्ट बॉल कल्पेश्वर हल्ला. दुसरा बॉल मात्र इकडे काय करतोय डॉट चेंडू येतोय. अंडरम बॉक्स क्रिकेट सांगितलं म्हणजे हा क्षेत्ररक्षणाचा आणि क्षेत्ररक्षकाचा खेळ आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप मोठी जबाबदारी असते. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चौकार आला त्यानंतर डॉट आला आणि सिंगल. क्रिकेटची लाईफलाईन आपण बघू शकता. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल तिकडे देखील भार देणं गरजेचं आहे. एक धाव 3 मध्ये 5 झालेले आहेत. आणि स्ट्राईकवर आता मात्र पाहायला मिळतो यज्ञेश. कल्पेश पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट. परतावं लागेल फलंदाजाला. इथे मात्र जात असताना गोल्डन डकवर विश्वास बसला नाही परंतु इकडे विकेट. परतावं लागेल. छोटीशी संधी डीजे मास्टरला देऊया आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. डीजे मास्टरने देखील लावणी इकडे सुरू केलेली आहे आणि आपण बघू शकतात निहार आलेला आहे. मजा घेत असताना खऱ्या अर्थाने डीजे मास्टर देखील. कारण की ही कॉम्प्लेक्सची स्पर्धा आहे आणि सगळे ओळखीचे आहेत. खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळते. अगदी आनंद साजरा केला जातोय दरवर्षीप्रमाणे. यंदाही ही स्पर्धा हलक्या हाताने खेळले. इथून रन नाही मिळणार. तिकडे दीप आहे. आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र 4 चेंडू मागे खर्च करतो फक्त एकदा विकेट मिळवतोय. ही स्पेशालिटी आहे कल्पेशची. फटका सजवला. चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. पहिलं षटक मात्र इकडे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तीसरी मैच ऑन है. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो मैच का पूरा सार बाकी है. अभी खोला है एक पन्ना इस टूर्नामेंट ने. अभी पूरी किताब खुलनी बाकी है. आणि आपण बघू शकता तिकडे कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी सर्वच जण उतरतात. कोणी हारण्यासाठी उतरत नाहीये. परंतु नशिबात कधी हार लिहिली असते तर ते हार आपल्याला पचवावी लागते नक्कीच. पहिला चेंडू काय कमालीचा. दीपचा काही समजला नाही फलंदाजाला.
स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळते. अगदी स्टंपच्या जवळून जे रिएक्शन आहे दीपचं ते सांगते की अगदी स्टंपच्या जवळ निघून गेलाय. कधी कधी होते की दुर्भाग्य असतं गोलंदाजाचं की इतका चांगला चेंडू आणि विकेट मिळत नाही. आणि आपण बघू शकता तेच पाहायला मिळते. चर्चा होत आहे बाहेर देखील टीम मिटिंग्स होत आहेत कारण की पुढची मॅच आहे. त्या दोन टीम देखील टीम मिटिंग्स घेत असताना की काय करायचं. हो इकडे मात्र नो चेंडू हाताळला. पहिला चेंडू अगदी चांगला त्यानंतर मात्र नो चेंडू. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6 आपल्याला पाहायला मिळते. नाईट क्रिकेट स्पर्धा अंडर बॉक्सची पाहायला मिळते. डाऊन द लेग साइड आहे. कल्पेश अगदी स्टंपला जकडून उभे आहेत. पुन्हा एकदा वाईट चेंडू. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. थोडा कान मंत्र दिला जाईल. यावेळेस आपण बघू शकतात थोडं चिडलं देखील जाते आणि हे करणं गरजेचं आहे. कधी कधी चिडणं देखील गरजेचं आहे. 6, 7 आणि 4 इथे मात्र आपण बघू शकता चौकार. क्या बात आहे. सुपर स्ट्रोक. प्युअर टायमिंग. यावेळेस आपण बघू शकतात टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक सगळं काही पाहायला मिळालं या स्ट्रोक मध्ये. 4 धावा. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 स्कोर कार्डवर. मानस दुसरा चौकार येतो मानसच्या बॅट मधून. इकडे झालंय चुकी. अगदी मात्र यावेळेस तो जो होता हवेमध्ये होता आणि काय नशीब आहे चेंडू हातात आला आणि पायाला लागून संपला लागला आणि त्यामुळे मात्र विकेट मिळतोय. पुढे खेचला गेला तर पंच वाईट आहे का चेंडू. अंपायर बिट्टू बॉल आहे. यस पायाला लागून चेंडू किपरच्या पायाला लागतो आणि सरळ एसटीवर जाऊन आदळतोय. अगदी टाच मात्र पुढे होती आणि त्यामुळे मात्र विकेट. आणि शाकीर आलेला आहे नवीन फलंदाज. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. युवराज योगराज सिंग याचा जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळते 12 स्कोर कार्डवर. फसवलाय दीपने इकडे चकवलाय. मोठा विकेट पुन्हा एकदा मिळत असताना बॅक टू डगआउट निहार. विकेटवर विकेट जात असताना 11 प्लेयरची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेस तिसरा विकेट गेलेला आहे 12 धावेवर. षटक क्रमांक 2. थँक्यू डीजे मास्टर. 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा चेंडू असेल. दीप सुपर गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावर. नवीन बॅट्समन चिन्मय. आणि इकडे काय होतंय 1 रनासाठी मात्र कॉल केला होता. नकार दिला चिन्मयने. नो चेंडू आणि 1 धाव. स्कोरबोर्ड 13. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला 13 धावा धावफलकावर. पुढे चेंडू आहे. चांगला फटका. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर. अजूनही येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 49. 12.25 ची सरासरी मेंटेन करायची आहे मॅच जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच आपण बघू शकतात की इव्हेंटलने टॉस विन केलाय. फिल्डिंग घेतलेली आहे. चार संघामध्ये असलेली ही झुंज आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू कल्पेशचा चांगला फटका आहे. क्या बात आहे. चौकार. 4 धावा. अगदी बाजूने मात्र चेंडू निघून जातोय. मैदान थोडं छोटं देखील आहे त्यामुळे चान्स भेटत नाही क्षेत्ररक्षकाला. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा 17 धावा धावफलकावर लागले जात आहेत 17 स्कोर कार्डवर. पण एकदा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी. यावेळेस कमालीचं एफर्ट पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. आपण बघू शकतात बंटी. क्या बात आहे. सुपर फिल्डिंग आणि सुपर थ्रो. त्यानंतर मात्र चांगली कामगिरी कल्पेश कडून देखील. चौथा विकेट आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन पार्थ. आता स्पर्धा झाली इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया पर्थला. इकडे उतरलाय पार्थ.
17 धावा. क्या स्ट्रोक आहे, सुपर स्ट्रोक. पेडल स्वीप आणि चौकार, क्या बात आहे. स्वप्नील आपल्याला चिन्मय आपल्याला पाहायला मिळतोय, चौकार खेचतोय. 4 धाव्याने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 21-21. अजूनही मात्र बघायला गेले तर मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. 4 विकेट गेलेत परंतु चिन्मय हार मानण्यासाठी तयार नाहीये. फटका इकडे सजवला आहे मिड विकेटला आणि सुबह क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू, 2 चेंडूचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकामध्ये कल्पेश तयार. पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउट. यस, कॉलिंग मध्ये गडबड. पुन्हा एकदा डायमंड डकचा शिकार पाहायला मिळतो इकडे. फलंदाज पार्थ बॅक टू डगआउट. स्कोरबोर्ड 21-21. 5 गडी बाद, 21 धावा. अर्धा संघ तंबूत परतला आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अजय मिश्रा, मंकू नावाने जास्त फेमस. हलक्या हाताने खेळायला जात आहे इकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर. 3 ओव्हर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 50-40. 22 स्कोर कार्डवर आणि 40 धावेची गरज आहे 18 चेंडू मध्ये. दीप हा नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन. अंडर बॉक्स क्रिकेट नाईट टुर्नामेंट दरवर्षीप्रमाणे यंदाही. चांगला फटका आहे, क्या बात आहे. जेवढ्या वेगाने टाकला तेवढ्याच वेगाने बाउंड्री लाईनच्या पार पाठवला चौकारासाठी. हे पहिलेच म्हणलं चिन्मय हार मारण्यासाठी तयार नाही. इकडे सांगत असताना हारणं आमच्या रक्तात नाही आणि इथे मात्र 4 धावा. स्कोरबोर्ड 30-26. चांगला चेंडू, डॉट चेंडू. 26 धावा धावफलकावर. 62चं आव्हान. गुड बॉल, क्या बात आहे. टप्पा पडल्यावर मात्र इकडे थोडं खाली राहताना बॅकफुटवर जाऊन ग्लान्स खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु इकडे वेग देखील आहे गोलंदाजाकडे. पहिला चेंडू खराब हाताळल्यानंतर दीप कमबॅक करतो. मागच्या ओव्हरमध्ये देखील पाहिलं. पुन्हा एकदा चांगला चेंडू. सिंगल असेल. कल्पेशकडून थोडी चुकी झाली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27-27. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 चेंडू फेकून झालेत. काही कमालीची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. षटक क्रमांक 4. फुलटॉस आहे. दीपक भाऊ सरप्राईज झाले. अगदी विचार केला नव्हता की तिकडे चेंडू इतक्या वेगाने येईल आणि यावेळेस मात्र आपण बघू शकता रिॲक्शन टाइम नव्हतं आणि 1 धाव. ऍक्च्युली या वयामध्ये खेळणं हीच मोठी गोष्ट आहे परंतु इकडे मात्र उपस्थित आहेत आणि खेळत असताना आपल्या पाहायला मिळत दीपकजी संख्ये. फुलटॉस खराब चेंडू पनिश केलं. इकडे 4 धावा मिळतील. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 32. 32 धावा 30 पाहिजेत 12 मध्ये. मी म्हणेल की जोपर्यंत चिन्मय आहे तोपर्यंत ही मॅच अजूनही आहे टेली टायगर्स कडे. खऱ्या अर्थाने वाघाची डरकाळी इकडे निघत असताना चिन्मय कडून चौकार चौकार पाहायला मिळत आहेत. टॅपचे फटके 12, 30, 15ची सरासरी मेंटेन करायचे. चौकारांचा विचार केला तर इथून मात्र जवळजवळ 7 चौकार लगावे लागतील. आणि बॉक्स क्रिकेटमध्ये कित्येकदा पाहिलेलं आहे या धावा चेस केलेल्या जेव्हा टॅपचा ग्राउंड असतो तेव्हा या धावा चेस होतात आणि गोलंदाज हलक्या हाताने मात्र आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव असेल. सेन्सिबल क्रिकेट आपण बघू शकतात. 1 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 33-33. शिवा हा गोलंदाज आणि पुन्हा एकदा मात्र टॅपचा फटका. क्या बात आहे. हे चिन्मय क्या बात आहे. सुपर बॅटिंग. कमालीचं मात्र आपण बघू शकतात फलंदाज पाहायला मिळतोय. लढतोय एकटा. सांगतोय चेंडू जाऊ दिला. वाईटचा इशारा. बाळासाहेबांचं ब्रीद वाक्य
तर रडायचं नाही तर लढायचं, आणि हे लढत असताना आपण बघू शकतात पाहायला मिळते चिन्मय धावसंख्या 38-38. पुलटा चेंडू, क्या बात आहे, पुन्हा एकदा गॅप होता, मिस स्प्रिटिंग पाहायला मिळाली, अगदी हाताच्या मधून चेंडू निघून गेला, बाउंड्री लाईन पार. येतोय बीपीएल चौकार, 4 धावा. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. अक्षय पिंपळे साहेबांचं एटीएम ओपन झालंय. चिन्मयने जर ही मॅच जिंकवली तर 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 42-42. चेंडू झाले ते म्हणजेच 3, अजूनही 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 20. क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ कधी बदलू शकतो, रंग बदलणारा खेळ क्रिकेट. फुलटा चेंडू, टॅपचा फटका, परंतु इकडे चांगलं क्षेत्ररक्षण. या टायमाला डॉट चेंडू होते, 8-20 ची गरज. अगदी धडधड वाढले सर्वांची आता मात्र. इथून मात्र कुठेही मॅच जाऊ शकते. सर्वांचे हृदय धडधडत आहेत. भले एकाच कॉलनीतले संघ आहेत परंतु अलग अलग सपोर्ट आहे. काय क्षेत्ररक्षण, क्या बात आहे दीप. ओहो हो, सुपर क्षेत्ररक्षण. संघाच्या 3 धावा सेव्ह केल्या आहेत. अगदी गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, अष्टपैलू कामगिरी होत असताना दीप कडून सुपर. 1 धाव, 1 धाव्याने स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 43. 7 चेंडू 19 आणि बोल्ड आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हर आणि 1 ओव्हर मध्ये 5 चौकारांची गरज आहे. बघूया चिन्मय 5 चौकार खेचू शकेल का. 6 गेंदे और 6 गेंदे में रन बनाने 19 रन, 6 गेंदे 19 रन. चर्चा सुरू आहे की इकडे टीमचं भविष्य कोणाच्या खांद्यावर द्यायचं. 6 मध्ये 19 ची गरज, कारण की समोर चिन्मय आहे. सागर येतोय नवीन बॅट्समन. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 19 धावेची गरज. कल्पेश अगदी मात्र समजवत असताना गोलंदाजाला. बंटी, सुजल म्हणजेच बंटी, सुजय वडे म्हणजेच बंटी आपण बघू शकतात गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 19 धावा. काय चिन्मय मात्र इथे मॅच विन करून देईल. फुलटा चेंडू आहे, फटका सजवला, चौकाराने सुरुवात. क्या बात आहे. अगदी टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, कारण की इकडे सपोर्टर आहेत फलंदाजीचे. इकडे मात्र आपण बघू शकता एक बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजेच टेली टायगर्स आणि त्यांच्या विरुद्ध क्रिशिता फायटर्स. काय मॅच रंगत आहे. 5-15, 5 चेंडू 15 धावा. शॉर्ट चेंडू, मिस टाइम झाला. अगदी अर्ध्यावर टाकलेला चेंडू होता आणि हा चौकाराचा चेंडू गमावला. इनिंगचा विचार केला तर काय फटका आहे, हार मानण्यासाठी तयार नाही आहे. आज चांगला चेंडूवर चांगला फटका. 4 धावा, 3-11 ची गरज. 3 चेंडू 11 धावा. क्रिकेटचा खेळ रंग बदलणारा खेळ, कधी कुठे जाईल काय सांगता येत नाही. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. आणि इकडे आपण बघू शकतात चेंडू जाऊ दिलाय, वाईटचा इशारा आहे. 3-10, 3 चेंडू 10 धावा. धडधड वाढतंय अशा प्रकारे. 3 चेंडू 10 धावा. फटका सजवलाय, चौकार आहे. चिन्मय, आग ओकते चिन्मयची बॅट. माचिस तो यूं ही बदनाम है, आग लगा रखी है मैदान में चिन्मय ने. 2-6. कोण जिंकेल कोण हारेल काही सांगता येत नाही. कुठे मॅच जाईल काही सांगता येत नाही. असं म्हटलं जाते बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. आणि इकडे हेच पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईट आहे. 2-5. स्कोरबोर्ड 57. 2 चेंडू 5 धावेची गरज.
अगदी 19 पाहिजे असताना पहिल्या 4 चेंडूवर 14 आल्यात. 2 चेंडू 5 धावा. वन साइड हिरो इकडे पाहायला मिळतोय. चिन्मय 1 धावेची गरज. काय कमालीचा फलंदाज, काय कमालीचा खेळाडू चिन्मय पाहायला मिळतोय. सुपर कामगिरी. 1 मध्ये 1 ची गरज. सुपर कामगिरी. 1 धावेची गरज. काय मॅच, काय पैसा वसूल मॅच. यस अक्षय पिंपळे साहेबांनी प्राइज लावलं होतं ते फुकट लावलं नव्हतं हे सांगत असताना भरोसेमंद फलंदाजावर लावलं होतं. 1 मध्ये 1 ची गरज. कंपल्सरी चेस आहे म्हणजे 1 धाव पूर्ण करायचीच आहे. कंपल्सरी चेस आहे, 1 धाव पूर्ण करायचीच आहे. इथून आता सर्व काही ठीक झालंय. आता या 1 धावेवर म्हणजेच विजयच्या उंबरठ्यावर आहे. कडी खोललेली आहे. फक्त आता मात्र बघायला गेलं मध्ये जायचं, परंतु ही मध्ये जाता येईल का. 20 मध्ये 39 खेळलेत, परंतु 39 जी इनिंग आहे ती या 1 रनावर अवेलेबल आहे. 1 रन काढली तर मात्र या इनिंगचं सोनं होईल. काय कमालीची इनिंग, काय कमालीची खेळी आपण बघू शकतात. बॅट्समनला मात्र 50 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि इकडे आपण बघू शकतात एक अप्रतिम मॅच. अगदी पिन ड्रॉप सायलेन्स शेवटच्या चेंडूवर असेल. कोण जिंकणार, कोण हरणार, अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 मध्ये 1 ची गरज. 61 स्कोर इज लेवल. क्रिशिता फायटर्स की टेली टायगर्स. वाघ इकडे गरजलाय आणि त्याची डरकाळी दूर दूरवर गेलाय. 1 धाव आणि हलक्या हाताने इकडे सिंगल पूर्ण.